नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, बाजा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी उडायची सोडत नाही. विजेते इतर कोणत्याही प्रकारे गोष्टी करत नाहीत, ते सर्व काही वेगळ्या पद्धतीने करतात. हृदयात फक्त 2 शब्द आहेत, ते म्हणजे आई. तारुण्याचा काळ हा अतिरिक्त जीवनाचा सहाय्यक असतो. संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो प्राणी असतो. निराशेने डळमळू नका आणि प्रगतीवर खुश होऊ नका. आपण स्वतःची प्रशंसा करू नये किंवा इतरांना ते होऊ देऊ नका. जीवन हे आनंद आणि दया यांचे मिश्रण आहे. आनंदात असंख्य सदस्य आहेत. जी व्यक्ती टिकून राहण्यात भाग घेते तीच आपली खरी सोबती असते. समूह हा क्षण भंगुराची बहीण आहे. एक स्त्री अशी व्यक्ती असते, ती जोडीदाराची महत्त्वाची व्यक्ती म्हणून पुढे जात नाही, परंतु प्रसंगी ती त्याची सोबती आणि त्याची आई असावी. आत्मविश्वास असला पाहिजे, परंतु कल्पना नाही. शालेय शिक्षण माणसातील विस्मरण बंद करते. जो सोबती आनंदात आणि दुःखात तुमच्या सोबत असतो तो खरा सोबती असतो. पुस्तके हे आमचे गुरु आहेत. पुस्तके मेंदूला चालना देतात. अस्सल साथीदार तुमची पुस्तके आहेत. प्राण्यांना रोख रकमेची गरज नसते, परंतु अशीच तळमळ माणसाला प्राणी बनवते. सत्य ही एक निश्चित व्यवस्था आहे. कोणतीही वाईट समजत नाही, मात्र सामान्य जनता त्याला दुष्ट ठरवते. वास्तविकता अपराध्याला सापाप्रमाणे कुरतडते. जर तुम्ही एखाद्याला मान देत नसाल तर नका देऊ. कोणत्याही परिस्थितीत त्याचं टोकनद्वारे त्याचा अपमान करू नका. चांगल्या करण्यापेक्षा तपश्चर्येने माणूस अधिक प्रसिद्ध होतो. मदत देताना तुम्ही तुमची धर्मदाय व्यक्ती परिपूर्ण व्यक्तीला देत आहात की नाही हे तपासा. तुमच्याकडे धैर्य नसेल तर ओरडण्याचा मुद्दा बनवा. इतर खरोखर तीक्ष्ण आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.